भिवंडी तालुक्यातील येवई गाव येथे उद्योगपती अशोकदादा वखारे व परिवाराच्या वतीने साईबाबा मंदिर वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। वर्धापन सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले। विशेष म्हणजे भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते। पालखी सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला। त्यासोबतच साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। विशेष म्हणजे संपूर्ण भिवंडी तालुका परिसरातून संपूर्ण जिल्हाभरातून अनेक दिग्गज मान्यवर यांनी साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला भेट देऊन बाबांचे दर्शन घेतले। यावेळी वखारे परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। काहींनी आपले मनोगत देखील या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केले आहे। तर हा द्वितीय वर्धापन आपण दिन या ठिकाणी साजरा करतोय। याच्यामध्ये अशोक भाऊ, मोतीराम भाऊ वखारे कुटुंब जे आहे येवई गाव यांनी ह्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्तमरित्या साजरा केला। दरवर्षी ही साई भक्ती आणि साईबाबांच्या प्रती असलेली श्रद्धा ही आम्हाला सुद्धा अगदी नाशिक मधनं आम्हाला यायचं म्हटल्यानंतर आम्ही ही तारीख जी आहे ही वर्षभर आम्ही लक्षात ठेवतो। कारण बाबांची मूर्ती स्थापना करणं हा खूप छोटासा विषय आहे लोकांसाठी, पण त्या मूर्तीचे पूजन, नित्य अर्चन, त्यांची नित्य सेवा ही जी प्रचंड अंतःकरणापासून वखारे कुटुंब करतं, त्यामुळं या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम आहे। मी सगळ्या ग्रामस्थांचं भाग्य मानतो, भिवंडीकरांचं भाग्य मानतो की या ठिकाणी एवढ्या अर्चना शुद्ध असलेल्या मंदिरामध्ये कार्यक्रम करणं। त्यामुळे मी ग्रामवासियांना सुद्धा सांगू इच्छितो की सर्वांनी या ठिकाणी, आमंत्रितांनी तर आहेच पण त्याचबरोबरीने ग्रामवासियांनी सुद्धा यावं, बाबांचं दर्शन घ्यावं आणि आपली जी काही मनोकामना आहे ती साई चरणी ठेवावी। बाबा आपली ती मनोकामना परिपूर्ण करणारच आहे। आणि या ठिकाणी अशोक भाऊ जे आहे यांनी हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजन केलेला आहे, तर या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काही असेल तर या ठिकाणी आपल्या मूळ परंपरेपासून तर आजच्या परंपरेप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। जसं मूळ परंपरेप्रमाणे या ठिकाणी यज्ञ यागादी कर्म आहे, बाबांचं आवडतं अन्नदान आहे, या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या। त्यामुळे मी अशोक भाऊंना खरंच शुभेच्छा देतो की असंच उत्तरोत्तर कार्य त्यांच्याकडनं, त्यांच्यापासून तर सुरुवात झालेली आहे। मोतीराम भाऊंचं म्हणजे काकांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे, पण अगदी आता नवीन जन्माला आलेला साई याच्यापर्यंत ही परंपरा अखंड अशीच असावी हीच साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो और वखारे कुटुंबाला या ठिकाणी धन्यवाद देतो। नमस्कार, ओम साईराम।
बाजूला बाजूला ती साईडला आज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। हो पादुका काढून आतमध्ये जाऊ देतो पादुका। पवितरामासी सहस्रधारं देवतवा सविता पुण्या तुप्पसोः पवित्रेण शतधारेण नारायण भगवान की जय। संज्ञां भस्मधारणां श्रद्धां मेधां यशप्रज्ञां विद्या डाव्या खांद्याला उजव्या खांद्याला लावून घ्यायचं आहे आतून शर्टच्या आतून। आता या ठिकाणी मूर्ती स्थापनेनंतर